कमाल आहे ना, भाजपची सत्ता मुंबईमध्ये आली आणि लगेचच बिहारच्या लोकांसाठी मुंबईमध्ये भव्य मोठं बिहारी भवन बांधलं जाणार. आता मुंबईमधील मराठी माणूस काय करणार यावरती मात्र लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही त्या मनसेने कडक उत्तर दिलंय. मुंबई ही आपल्या पूर्ण भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. याच मुंबईमध्ये देशातील कानाकोपऱ्यातील लोक रोजगार मिळवण्यासाठी मुंबईमध्ये येतात. गेल्या काही दशकापासून मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. याच मुंबईमध्ये आता लवकरच बिहारमधील लोकांसाठी एक मोठं भवन उभारलं जाणार आहे. त्याला नावं देखील तसंच ठेवलंय, बिहार भवन. हे टोटल 30 मजली भवन असणार आहे. त्यासाठी बिहार सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केलाय. जेव्हा हे स्पष्ट झालं मुंबईमध्ये बिहार भवन बांधलं जाणार आहे, याला सर्वात पहिलं उत्तर दिलं ते राज ठाकरे यांच्या मनसेने. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. नेमका हा मुद्दा आहे तरी काय आणि मुंबईमध्ये एवढं मोठं बिहार भवन का बांधलं जात आहे, याला राज ठाकरे यांच्या मनसे पक्षांनी काय उत्तर दिलंय, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया. आपण सर्वात अगोदर मुंबईमध्ये जे बिहार भवन बांधलं जाणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांची सत्ता आहे. ते तिथले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुंबईमध्ये बिहार भवन बांधणारे त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मुंबईमध्ये बांधल्या जाणाऱ्या बिहार भवनला बिहार सरकारनेच 314 कोटीचा निधी मंजूर केलाय. दिल्लीमधील बिहार भवनाच्या धर्तीवर आता मुंबईमध्ये देखील बिहार भवन बांधलं जाणार. मुंबईमध्ये जे बिहार भवन बांधलं जाणार ते एल्फिस्टन इस्टेट परिसरामध्ये असणार आहे. ज्या जागेवरती ते भवन बांधलं जाणार आहे ती मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे. तब्बल 2952 स्क्वेअर मीटर एवढी जागा 60 वर्षाच्या लीजवरती घेण्यात आली आहे असं सांगितलंय. जमिनीसाठी पैसे कोणी खर्च केले हे माहिती नाही, पण सांगण्यात आलंय बिहार सरकारने या जमिनीसाठी 160 कोटी खर्च केलेत. बिहार भवनसाठी जी मोठी बिल्डिंग बांधली जाणार आहे ती 30 मजली असणार आहे. त्या बिल्डिंगमध्ये मोठं बेसमेंट असणार आहे. त्या इमारतीची उंची 69 मीटर एवढी असणार आहे. कदाचित आणखीन जास्त वाढू शकते. इमारतीचं डिझाईन हे अत्याधुनिक असेल. इथं वाहनांच्या पार्किंगसाठी सेन्सर लावलेले असणार. त्या इमारतीमध्ये एकाच वेळी 233 वाहनं पार्किंग करता येतील एवढी सुविधा असणार. त्या बिल्डिंगमध्ये 178 खोल्या किंवा फ्लॅट असणार आहेत. एकाच वेळी 100 लोक बसू शकतात एवढा मोठा हॉल असणार. याशिवाय मुंबईमधील सरकारी कामासाठी स्वतंत्र दालन असणार. याशिवाय वेगवेगळ्या विभागाच्या कार्यालयाला देखील इथं जागा मिळणार. यामध्ये सर्वात विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी या जागेसाठी केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची मंजुरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेली आहे. मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्यासाठी नितीश कुमार यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांचीही परवानगी घेतलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न इथे येतो, मुंबईमध्ये एवढं मोठं बिहार भवन का बांधलं जातंय. तर त्याचं उत्तर देण्यात आले, बिहारमधून जे लोक मुंबईमध्ये उपचारासाठी येतात त्यांची तिथं राहण्यासाठी सोय केली जाणार. मुंबईमध्ये असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बिहारवरून अनेक लोक उपचारासाठी येतात. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची मोठी गैरसोय होते. त्यासाठी त्यांना बिहार भवनमध्ये सुविधा मिळणार. या बिहार भवनमध्ये 240 बेडसह त्या लोकांसाठी हॉस्टेल बांधलं जाणार आहे. बिल्डिंगमध्ये स्वतंत्र मेडिकल असणार आणि अनेक प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार. यामुळे बिहारमधून मुंबईमध्ये उपचारासाठी येणाऱ्या हजारो बिहारी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फक्त उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठीच नाही तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा मुंबईमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील बिहार भवनामध्ये राहण्याची सोय असेल. त्या ठिकाणी मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, बँकिंग असो किंवा UPC MPC साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची इथं स्वस्त दरामध्ये राहण्याची सोय होणार आहे. सध्या या बिहार भवन परिसराची सीमा भिंत पूर्ण झालेली आहे आणि लवकरच पुढचं बांधकाम चालू होईल अशी माहिती आहे. पण इथे एक गोष्ट समजत नाही, महाराष्ट्रामध्ये असे कित्येक गरजू लोक आहेत जे मुंबईमध्ये उपचारासाठी जातात. त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. महाराष्ट्रामधील कित्येक विद्यार्थी आहेत जे मुंबईमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात, पण त्यांची राहायची सोय नसते, खाण्याची सोय नसते. मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन का उभारलं नाही? जर महाराष्ट्र भवन असतं तर आपल्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आले असते. त्यांना राहण्यासाठी जागा मिळाल्या असत्या. बिहार सरकार जर त्यांच्या लोकांसाठी एवढं करतंय तर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील लोकांसाठी का करू शकत नाही? या गोष्टीबद्दल राज्यातील कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही, पण मनसेने मात्र याचा विरोध केलाय. बिहार भवन हे आम्ही मुंबईमध्ये बनवून देणार नाहीत.
आत्ता नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दादरमधून निवडून आलेले मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टपणे सांगितलं, काहीही झालं तरी आम्ही मुंबईमध्ये हे बिहार भवन उभारून देणार नाही. मुंबईत महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे प्रश्न आहेत, त्या लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सोडवा. यशवंत किल्लेदार यांनी एकदम चांगलं उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले, जर बिहारची लोक मुंबईमध्ये उपचारासाठी येत असतील, जर बिहारची मुलं मुंबईमध्ये शिकण्यासाठी येत असतील, तर तुमच्या राज्यामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधा, तिथे चांगलं एज्युकेशन सुविधा द्या. पण काही झालं तर आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन होऊन देणार नाही. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने याचं समर्थन केलंय. मनसेने मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या बिहार भवनला विरोध जरी केला असला तरी ते बिहार भवन हे रुग्णांच्या सुविधासाठी बांधण्यात येणार आहे, त्यामुळे त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. एकनाथ शिंदे यांचे नेते संजय निरुपम म्हणाले, मुंबईमध्ये यूपी भवन बांधलेलं आहे, मग बिहार भवनाची काय अडचण आहे? प्रत्येक राज्यांची एकमेकांशी बांधिलकी असणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येक देशाची प्रगती होत असते. बिहारमधून मोठ्या संख्येने कॅन्सरची रुग्ण उपचारासाठी मुंबईमध्ये येत असतात. ची राहण्याची खाण्याची सोय करण्यामध्ये काय वाईट आहे? पुढे म्हणाले, मुंबईमध्ये सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावे, जेणेकरून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. असे पाहिले तर मुंबईमध्ये बांधलं जाणारं हे पहिलं भवन नाही. नवी मुंबईमध्ये अगोदरच वेगवेगळ्या राज्याची सरकारी भवन बांधलेली आहेत. या ठिकाणी ओडिशा, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यासारख्या राज्यांची भवनं नवी मुंबईमध्ये आहेत. त्यांचा बहुतेक वापर सरकारी कामासाठीच होतो. अनेक वेळा त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा रुग्णांना राहण्यासाठी सुविधा देखील केली जाते. राजधानी दिल्लीमध्ये देखील कस्तुरबा गांधी मार्गावरती महाराष्ट्र सदनाची आधुनिक आणि भव्य इमारत आहे. दिल्लीमध्ये येणाऱ्या मराठी लोकांच्या सुविधेसाठी ते भवन बांधण्यात आलेलं होतं. पण मुंबईमध्ये एकदम मोक्याच्या ठिकाणी आणि तेही एवढं मोठं भव्य बिहार भवन बांधलं जाणार आहे, त्यामुळं वाद सुरू झालाय. आता नवीन वाद सुरू झालाय. बिहार भवन मुंबईमध्ये बांधलं जाणार आहे हा निर्णय झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ देखील लावले गेले. काही लोकांच्या मते हा निर्णय उत्तर भारतीय मतदारांवरती प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. पण बिहार सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, हा प्रकल्प तिथल्या लोकांच्या सुविधेसाठी असणार आहे. तर या निर्णयावरती काही लोकांनी समर्थन केलंय, तर काही लोकांनी या गोष्टीचा विरोध केलाय. काही लोक म्हणतात, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कित्येक लोक आहेत ज्यांना सुविधा मिळत नाही, कित्येक विद्यार्थी आहे ज्यांना अभ्यासासाठी जागा नाही. मुंबईमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लोकांना नोकऱ्या नाहीत, शिकलेली मुलं तर एवढी आहेत त्यांच्यासाठी सरकारी जागा सुद्धा निघत नाहीत. त्यामध्येच आता बिहारमधील लोकांसाठी मुंबईमध्ये चांगली सुविधा करणार, त्यांना चांगलं शिक्षण मिळणार, त्यांना चांगले उपचार मिळणार, राहण्याची सुविधा मिळणार. सर्व गोष्टीवरती आता आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.